झी 24 तास एक पाऊल पुढे। पुन्हा स्वागत आपला महाराष्ट्रामध्ये। जालना जिल्ह्यातल्या दुष्काळ निवारणासाठी 8 कोटी रुपये देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे। या पैशातून खानापूरकर पॅटर्न जालन्यामध्ये राबवण्यात येणार आहे। झी मीडियाने सर्वप्रथम दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजना सुचवली होती। झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी जलतज्ञ सुरेश खानापूरकर यांची मुलाखत घेतली होती। त्यात खानापूरकरांनी अवघ्या काही कोटी रुपयांमध्ये जालन्याचा पाणी प्रश्न सोडवणार असल्याचा दावा केला होता। त्यानंतर झी मीडियाच्या माध्यमातून सर्व लोकप्रतिनिधींना याबाबत विचारणा करण्यात आली होती। विधिमंडळातही या उपक्रमाचं कौतुक करण्यात आलं होतं। आता तर थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी झी मीडियाच्या या मोहिमेची दखल घेत खानापूरकर पॅटर्नसाठी 8 कोटी रुपयांची घोषणा केली आहे। जालना जिल्ह्याकरता मुख्यमंत्री सहायता निधीमधून म्हणजे शासनाच्या निधीच्या व्यतिरिक्त अशी 8 कोटी रुपयाची घोषणा मी तिथे केलेली आहे आणि त्यातून खानापूरकर हे जे तज्ज्ञ आहेत ज्यांनी शिरपूरमध्ये पॅटर्न राबवला त्यांचा सल्ला घेऊन त्याचप्रमाणे संबंध जालना जिल्ह्याची ट्रीटमेंट करून त्यामध्ये सिमेंट बंधारे बांधायचा वगैरे कार्यक्रम हाती घेण्यात येईल। आधी मी एका टीव्ही चॅनलमध्ये खानापूरेंचं खानापूरेच ना त्यांचं वाचलं होतं की मला जर 8-9 कोटी रुपये दिले तर मी जालन्याचा पाण्याचा प्रश्न चांगल्या पद्धतीनं मार्गी लावेल आणि म्हणूनच ती रक्कम आयुक्त कलेक्टर आणि खानापूर ह्या तिघांनी मिळून ते वेगळे नेहमीच्या निधीच्या व्यतिरिक्त हा निधी त्या ठिकाणी आज जाहीर करण्यात आलेला आहे। त्याच्यातनं पण चांगल्यातलं चांगलं काम त्या ठिकाणी करून घ्यावं या पद्धतीनं आपण साधारण पुढे जाण्याचा प्रयत्न केलाय। झी 24 तास एक पाऊल पुढे।